नमस्कार मंडळी, नवीन एका ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण जाणार आहोत पिंपरी चिंचवड येथील चिखली या गावात। चिखली या गावात आपण संत तुकाराम महाराजांचे टाळ हे आपण बघण्यासाठी आलो आहोत। तर हे आपल्या पाठीमागे आपल्याला दिसत असेल, हे आहे चिखली येथील टाळ मंदिर। चिखली या गावाला टाळ गाव असे म्हणूनही ओळखले जाते। तर चला तर मंदिरात आपण बघून घेऊया। आज एकादश असल्यामुळे मंदिरामध्ये एक दिंडी सुद्धा आली होती। तसे या मंदिरात लोकांचा वावरा खूप कमी प्रमाणात आपल्यास पाहण्यास मिळतो। चला तर आतमध्ये जाऊन आपण आता मंदिर पाहूयात। आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला हा खूप मोठा सभामंडप पाहण्यास मिळतो। हा नंतरच्या काळात बांधला गेलेला आहे। तर आतील गाभारा हा खूप जुना आहे। गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस आपल्याला थोडे शिल्पकामी सुद्धा दिसते। गाभाऱ्याच्या बाहेरील प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला मुख्य गाभाऱ्याचे प्रवेशद्वार दिसते। त्या प्रवेशद्वारावर आपल्याला गणेशपट्टी तसेच एका कोपऱ्यामध्ये चंद्रशिल्प आणि दुसऱ्या कोपऱ्यातही चंद्रशिल्प तसेच दिवा ठेवण्यासाठी केलेली जागा ही खूप अशा सुंदर पद्धतीने केली आहे। आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला तुकोबारायांची एक मूर्ती आणि तसेच पाठीमागे विठ्ठल रुक्माईची सुंदर अशी मूर्ती पाहू शकतो। आज एकादश असल्यामुळे मूर्तीची पूजा ही खूप सुंदर पद्धतीने केली आहे। तसेच या मूर्तीकडे तासनतास पाहत बसावे असं वाटतं, मन प्रसन्न करून टाकते। तुम्हाला ज्या गोष्टीची आतुरता होती ती गोष्ट आता आपण दाखवत आहोत। किती सुंदर अशी जगद्गुरु तुकाराम महाराजांची मूर्ती आणि त्याच मूर्तीसमोर हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे त्या काळातील टाळ आपण पाहू शकतो। हे टाळ पूर्णपणे दगडाचे बनलेले असून किती जुने असावे हे टाळ पाहूनच आपल्याला कळते। मन मोहून टाकतात हे टाळ, पाहतच बसावे असे वाटते। टाळाविषयी एक दंतकथा सुद्धा आहे। ती अशी की जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज ज्यावेळी वैकुंठाला जात असताना त्यांचे चिखली गावचे जे मल्हारपंत कुलकर्णी हे जे टाळकरी आहेत त्यांच्यासाठी हे टाळ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी या गावात सोडले। याच टाळावरून या गावाला टाळगाव असेही म्हटले जायचे। सध्याच्या काळात या गावाला टाळगाव चिखली म्हणूनही ओळखले जाते। मंदिरात दर्शन करत असताना अचानक लाईट गेले आणि हे विठ्ठल रुक्माईचे मोहक असे दृश्य मला पाहण्यास मिळाले। धन्य आहे मी हे दृश्य पाहण्यास मिळाले। तर मित्रांनो, हे बाबा आपल्याला मंदिराविषयी आता माहिती सांगतील। इथल्या जे असणार टाळाचे जे काही महत्त्व आहे बरेच प्रख्यात आहे। तुकाराम महाराज ज्यावेळेस वैकुंठाला गेले त्या टायमाला त्यांचे टाळकरी इथं होते मल्हारपंत माणसाने, आणि त्यांना 2 सोबती मिळाले। त्यांना काही माहीतच नाही झालेलं होतं त्या टायमाला। तुकाराम महाराज गेले त्या टायमाला त्यांना काही माहीत झालं नव्हतं।
त्यांच्या पश्चात त्यांनी 4-5 दिवस तिथं अनुष्ठान केलं. अनुष्ठान केल्यानंतर त्यांनी त्यांच्याकरता जास्त 12 भंगाचा उपदेश आणि टाळ त्यांच्याकरता प्रसाद म्हणून मिळालेला आहे त्यांना. ते कांथा होते तिथं कांथाची टाकून तिचं कोणी सांभाळ केलं नाही. कांथा म्हणजे घोंगडी किंवा वाकळ असं हे जे असणारे त्या मल्हार पंथाच्या निमित्ताने सगळ्या जगाला असणाऱ्या टाळाचा उपयोग झाला आणि त्या निमित्ताने हे असणाऱ्या देवळाचं काम होऊन बसलं. सांगा. मंदिराचा जीर्णोद्धार झाला. सभामंडपाचं काम 40 वर्षापूर्वी झालं. त्यापूर्वी दगडाचं मंदिर होतं. शेजारी ही मल्हारपंत कुलकर्णींची समाधी आहे. हे मल्हारपंत म्हणजेच तुकाराम महाराजांचे जे 11 टाळकरी होते त्यातील हे एक टाळकरी चिखली गावचे. किती सुंदर अशा पद्धतीने हा सभामंडप बांधलेला आहे. आत्ताच आपल्याला काकांकडून कळले की हा 40 वर्षापूर्वी बांधला गेलेला सभामंडप आहे. तर आता आपण मंदिराची प्रदक्षिणा मारू. मंदिराची प्रदक्षिणा मारत असताना आपल्याला गाभाऱ्यातील मूळ मंदिराची बाहेरील बाजूची भिंत पाहण्यास मिळते. कितीही मजबूत प्रकारे मंदिर बांधले गेले आहे हे आपल्याला कळते. मागील बाजूस एक गोमुख सुद्धा आहे. किती सुंदर अशा पद्धतीने हे गोमुख बसवलेले आहे आपण पाहू शकतो. अशा प्रकारे आपली प्रदक्षिणा पूर्ण होते. तसेच आपण मंदिराच्या बाहेर येतो आणि बाहेर आपल्याला एक खास गोष्ट म्हणजे मंदिराच्या बाजूला एक खूप मोठी भिंत किंवा तट पाहू शकतो. किती हा भव्य तट आहे. हा त्याच मंदिराचा असावा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.